नमस्कार मंडळी, अन्नपूर्णा चॅनेलवर मी आपलं मनापासून स्वागत करते। आज मी पार्टी स्पेशल चमचमीत अशी चिकन दम बिर्याणीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे। बिर्याणी बनवताना मी भरपूर अशा टिप्स इथे तुम्हाला शेअर केल्या आहेत। पहिल्यांदा जरी तुम्ही दम बिर्याणी बनवत असाल तरी परफेक्ट होणार, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडला असल्यास प्लीज व्हिडिओला लाईक करा। तर लगेच वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। इथे मी अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतले आहे। सुरुवातीला आपल्याला चिकन मॅरिनेट करून घ्यायचं आहे। त्यासाठी चिकनवर 1 चमचा हळद पावडर, 1 चमचा धने पावडर घातली आहे, 1 चमचा लाल मिरची पावडर, नंतर 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घातली आहे। नंतर इथे 2 चमचे बिर्याणी मसाला घातला आहे। नंतर याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि अर्ध्या लिंबाचा रस इथे पिळला आहे। नंतर 3 चमचे आपल्याला याच्यात तेल घालायचं आहे। नंतर इथे मी बिर्याणीसाठी कांदा तळून घेतलेला आहे, तो घालायचा आहे। थोडा कांदा याच्यात घालायचा आहे आणि राहिलेला आपण नंतर वापरणार आहोत। चवीपुरतं मीठ घातलं आहे। भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे। नंतर 4 चमचे दही घातलं आहे। आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि 2 तासासाठी हे मॅरिनेट करायला ठेवून द्यायचं आहे। फ्रीजमध्ये ठेवायचं आहे। बाहेर ठेवलं तरी देखील चालेल, परंतु जर घाई असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये हे झाकून 2 तासासाठी ठेवून द्यायचं आहे। नंतर इथे अर्धा किलो चिकन आहे, त्यामुळे इथे 300 ग्रॅम एवढा तांदूळ मी भिजत ठेवला आहे। साधारण 2.5 वाट्या लॉंग राईस आहे बासमती, आणि केशरसुद्धा मी गरम पाण्यात भिजत ठेवला आहे। फ्रीजमधून मी चिकनसुद्धा मॅरिनेट केलेलं बाहेर काढलं आहे, ते नॉर्मल झालं आहे। नंतर इथे आपल्याला राईस 80% शिजवून घ्यायचं आहे, त्यासाठी पाणी गरम करायला ठेवलं आहे। त्याच्यात तमालपत्र, 2 विलायची, 4 लवंगा, 1 चक्रफूल दालचिनी घातली आहे, 3-4 लवंगा, 3-4 मिरे घातले आहे, चवीपुरतं मीठ आणि लिंबाचा रस पिळला आहे, थोडीशी कोथिंबीर घातली आहे। आता पाण्याला छान खळखळून उकळी येऊ द्यायची आहे। छान उकळी आल्यानंतर भिजवलेला राईस याच्यात आपल्याला घालायचा आहे। तांदूळ इथे मी अर्धा तास भिजवून घेतला आहे। भिजवून घेतल्यामुळे लवकर तांदूळ शिजला जातो। 8 ते 10 मिनिटातच आपला तांदूळ छान शिजवून होतो। पूर्ण तांदूळ शिजवायचा नाही, 70 ते 80% शिजवून घ्यायचा आहे। मी साईडच्या गॅसवर तांदूळ शिजायला ठेवला आहे, तोपर्यंत इथे आपल्याला चिकन अर्धवट शिजवून घ्यायचं आहे। चिकनसुद्धा 70% आपल्याला शिजवून घ्यायचं आहे व नंतर लेअरिंग करायची आहे। तर पातेल्यामध्ये तेल घातलं आहे, तमालपत्र, दालचिनी घातली आहे, नंतर 3-4 काळी मिरी, 2 लवंगा, 1 चक्रफूल घातले आहे, 2 विलायची घातली आहे। नंतर इथे मी मीडियम साईजचा कांदा उभा चिरून घेतला आहे। फोडणीमध्ये कांदा थोडासा घालायचा आहे। तळलेला सुद्धा आहे कांदा, तो नंतर लेअरिंगसाठी वापरायचा आहे। फोडणीमध्ये थोडासा घातला आहे। लालसर होईपर्यंत कांदा परतवून घ्यायचा आहे। नंतर आले लसूण पेस्ट घातली आहे। 1-2 ते 3 मिनिटे हे व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे। नंतर याच्यामध्ये थोडेसे मसाले घालायचे आहे, कारण चिकन मॅरिनेट करताना थोडेसेच घातले होते। नंतर इथे 1 चमचा धने पावडर, लाल मिरची पावडर 1 चमचा आणि 1 चमचा बिर्याणी मसाला घातला आहे, छान परतवून घेतला आहे। नंतर याच्यात थोडंसं मीठ घालायचं आहे। लक्षात असू द्या, चिकन मॅरिनेट करताना सुद्धा मीठ घातलं आहे आणि भात शिजवतानाही थोडंसं घातलं आहे, त्या अंदाजानुसार घालायचं आहे। नंतर मॅरिनेट केलेले चिकन छान परतवून घ्यायचं आहे। तळलेला कांदा थोडासा मी घातला आहे, थोडीशी कोथिंबीर घालत आहे आणि झाकण ठेवून हे आपल्याला 15 मिनिटासाठी शिजवून घ्यायचं आहे। एकदा छान सर्व मिक्स करून घेत आहे। झाकण ठेवून दिलं आहे। नंतर इकडे तांदूळ आपण पाहू शकता शिजला आहे, 70 ते 80% शिजला आहे। तो चाळणीमध्ये आपल्याला नितळून
नितळत ठेवायचं आहे या पद्धतीने. नंतर इकडे चिकनला सुद्धा छान पाणी सुटलं आहे. एकदा सर्व मी हलवून घेत आहे आणि तांदूळ शिजवताना जे पाणी वापरलं होतं तेच थोडं गरम पाणी मी चिकनमध्ये थोडंसं शिजण्यापुरतं घालत आहे. फक्त अर्धी वाटी एवढं पाणी मी गरम पाणी याच्यात घातलं आहे. आता झाकण ठेवून फक्त 5 मिनिटे याला शिजवून घ्यायचं आहे. पाच मिनिटानंतर आपण चेक करूयात. थोडंसं मी इथे मीठ घातलं आहे. आणि मी इथे चिकन चेक करून पाहते तर 70 ते 80% चिकन इथे आपले शिजलं आहे. गॅस बंद करूया. इकडे तांदूळसुद्धा थोडासा राईस थंड झाला आहे. आता आपण लेअरिंग करून घेऊया. थोडेसे चिकनचे पीस मी दुसऱ्या लेअरमध्ये टाकण्यासाठी काढून घेतले आहे. याच्यावरती थोडासा तळलेला कांदा, कोथिंबीर घातली आहे. आता राईस घालायचा आहे. तर पाहू शकता एकदम मऊ सुटसुटीत आपला हा तांदूळ शिजला आहे. वरून तळलेला कांदा, कोथिंबीर घातली आहे. 1 चमचाभर एवढं मी इथे तूप घातलं आहे. तुपामुळे बिर्याणीला एकदम छान अशी चव येते. आणखी राईसचा लेअर घालत आहे आणि सुरुवातीला साईडला काढलेले चिकनचे पीसेस याच्यावर मी घालत आहे. तुम्हाला जेवढ्या लेअर बनवायचे आहेत तेवढ्या तुम्ही बनवू शकता. मी 3 लेयर्स बनवले आहेत. तळलेला कांदा, कोथिंबीर घातली आहे आणि शेवटी आता राहिलेला सर्व राईस मी याच्यावरती घालत आहे. नंतर तळलेला कांदा थोडंसं घातला आहे. कोथिंबीर, राहिलेला कांदा नंतर बिर्याणी सर्व करताना ठेवला आहे. आणि केशरचं पाणी मी याच्यात घातलं आहे. केशर पूर्णपणे ऑप्शनल आहे. आणखी 1-2 चमचे इथे मी तूप घालत आहे. आता आपल्याला दम देण्यासाठी इथे गॅसवर मी तवा गरम करायला ठेवला आहे. त्याच्यावर पातेलं ठेवलं आहे आणि ताट झाकलं आहे. नंतर त्याच्यावर जाड वजनाचं काहीतरी ठेवायचं आहे. इथे मी पाट ठेवला आहे. तुम्ही खलबत्ता वगैरे ठेवू शकता. आणि 20 मिनटे बिर्याणीला दम दिला आहे. 20 मिनटानंतर पाहू शकता. आणि दम देताना गॅस एकदम बारीक ठेवला होता. पाहू शकता कलर एकदम परफेक्ट बिर्याणीला आला आहे. राईससुद्धा एकदम सुटसुटीत आहे. तुम्ही बिर्याणी दही किंवा मग रायत्यासोबत खाऊ शकता किंवा मग सोबत चिकनची करी वगैरे बनवू शकता. तर पाहू शकता तुम्ही बिर्याणी एकदम परफेक्ट अशी बनवून झाली आहे. आणि चिकनसुद्धा यातील व्यवस्थित असं शिजलं गेलं आहे. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.